हॅलो. इथं पाहिलं गेलं तर आजच्या दिवसातील हा तिसरा सामना. पंच आपण दक्षता घ्या, टाइमपास करू नका. काहीच वाटलं तर आपण रिव्ह्यू घेऊ शकता. आणि ते मात्र ऑफसाईडला कलेक्ट केलं चेंडूला. त्या दिशेला क्षेत्ररक्षक आहे. एका धावाने मात्र श्री गणेश होतं. दापलं जाऊन पोचलं. एक एक चेंडूचा खेळ झालाय. ह्या स्पर्धेचा नियम आहेत की आपण जे संघ 5 विजय क्वालिफाय म्हणजे विजय होतील त्यांच्या चिठ्ठ्या केले जातील. ज्या संघाला बाई मिळेल तो पुढच्या फेरीमध्ये प्रवेश करेल आणि बाकीचे संघांनी मात्र सिरियलप्रमाणे आणि चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. विठ्ठल गोलंदाजी मार्कवरती. ओपनिंग फलंदाज पाहतो आपण. स्ट्रायकर फलंदाज कोण आहे? हरेश. नक्कीच हरेश केवार आहे ना. नक्कीच एस के साहेबांचा एक छोटा बंधू हर्ष केवारी. लेफ्ट हँड फलंदाज. बॅक टू बॅक मात्र चेंडू निर्धावफेकी करतो गोलंदाज. थोडासा बीट होतोय. फंबल पाहणं गरजेचं आहे. थोडंसं बाहेर निघून खेळणं गरजेचं आहे. पुन्हा तोच फटका आणि पुन्हा तोच चेंडूची पूर्तता होते. पुन्हा डॉट चेंडू. धावसंख्या शिळवते म्हणतात तिथे फक्त आणि फक्त 1 या अंकावरती मोठा फटका येणं गरजेचं आहे. आता मात्र हेरलं हरीश आणि पुढे सरसावड येऊन आणि चेंडूला सीमान देते फायर. 4 धावांसाठी चौकार. मी इथं विनंती करतो खडके साहेब पोलीस अधिकारी, आपण एका धावेने विजय मिळवला पहिल्या सामन्यामध्ये आणि इथं नांदखोळा जांभूळवाडीचे एस के यांचं आगमन झालंय. त्यांची विनंती आहे की खडके साहेब यांना इथं स्टेजवरती बोलत यावं. तर आपण या आयोजकाच्या वतीने आपलं सरसस्वागत केलं जातंय. खडके साहेब, कैलास खडके साहेब झोपले का काय? आणि क्या बात है, पकड़ो क्या चावर जीतो मैच.
ज्ञानकुमार डांबोळे संघाला कोण बाद झाला हृदयेश यांच्या पारीचा अंत होतोय. वन डाऊन साठी पाहतोय बलंदाज मारुती. जोपर्यंत हर्ष पारदे आहे आपण हर्ष केवारी आहे मैदानामध्ये तोपर्यंत नांदकुमार डांबोळे संघाला मात्र काहीच काळजी घेणं गरजेचं नाही. इथं मात्र क्रॉस गॅप मध्ये चेंडू परंतु क्षेत्ररक्षक मात्र थोडासा पंबर पाहायला मिळतोय. खराब क्षेत्ररक्षण. ऑफ साईडला फक्त हलकासा पुश केलाय चेंडूला. एक धाव मिळेल. धावपले जाऊन पोहोचले 10 अंकावरती. षटक क्रमांक इथं पहिले पाहतो आपण. चला स्पीडअप घ्या पंच आपण. वेळ कमी आपल्याकडे. हा सुद्धा चेंडू मात्र डॉट होतोय. इथं पाहायला गेला तर मात्र त्या क्षेत्ररक्षक आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि इथं 2 धावा सक्सेसफुल. तिसरी धावचे प्रयत्न. 3 धावा याड करायचे आहेत. स्कोरर 3 धावा. हॅलो नंदू वाघमारे कुठे असते त्याने स्टेजचे संपर्क साधायचा आहे.
हॅलो. सभी धावा धापड करते लागलेत. टीम आता धावसंख्या पंच षटकार की चौकार. एक रन. नक्कीच चांगलं क्षेत्रक्षण पाहायला मिळते आपल्याला. हॅलो. चला स्पीडअप घ्यायचं आहे. पंच आपण जास्त वेळ घेऊ नका. तर चांगले फलंदाजी पाहायला मिळते आपल्याला. ही तर क्रिकेटपटू त्याचे संपर्क सदाच आहे. हॅलो. विनय पवार.
चला सामने चालू करा. एकतीस धावाची गरज आहे चाफेवाडी टीमला. नंदू वाघमारे कुठे असतील त्यांनी संपर्क साधा. तसेच संजय वाघमारे मेन पंक्तीच खांबला आपले आणि दुसरे संजय वाघमारे साळोख. आपण या इकडे संजय साळोख टीमचे संजय आपण या इकडे स्टेजची संपूर्ण साधाचे. संजय पवार मेन फार्म साळोख आपण या इकडे स्टेजची संपर्क साधाचे. हा चेंडू फसलाय फटका फलंदाज होईल बाद ओटोटीचे. चला स्पीडअप घ्या पंच. आपण वेळ आपल्याकडे कमी आहे. वन डाऊन साठी पहिल्यांदाच पाहतोय आपण नांदखोळा जांभवाडी संघाचा चापेवाडी सॉरी दिनेश आणि संजय वाघमारे इथं प्रस्थान करतायत. नक्कीच आयोजकाच्या वतीने त्यांचं मी सहर्ष स्वागत करतोय. ह्यानंतर समालोचनासाठी आपण त्यांना आम्ही आमंत्रण करतो. जा रे बाळा पाणी द्या स्कोररला. आता चढ संजय इकडे. हॅलो हॅलो. दरम्यान सामना पाहतोय आपण चाफेवाडी पक्षामध्ये जांभूलवाडी अशी ही लढत आजच्या दिवसामधली चौथी लढत आपल्याला पाहायला मिळते मैदानावरती. नाईट रजनी शृंखला 2025 सुरेख आयोजन नियोजन पाहते आपण. यावेळेस सुरेख या ठिकाणी सन्मान देण्याचा प्रयत्न केला होता फलंदाजांना, परंतु खऱ्या अर्थानं विचार केला गेला तर सुरेख चेंडू हाताला जाते. गोलंदाज रोहिदास याच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं पाहिलं गेलं तर टॉस जिंकल्यानंतर फलंदाजीचा निर्णय या ठिकाणी आपण पाहते. कंपल्सरी चेस या स्पर्धेचा नियम खऱ्या अर्थानं पाहिलं गेलं तर सुरेख आयोजन
अरुणजी वागचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली ही नाईट रजनी शृंखला आपण पाहत्या. यावेळेस आपण पाहतोय थळमणीच्या क्षेत्ररक्षकाला चेंडू बीट करत असताना या ठिकाणी चेंडू अडवला गेला. नक्की धोक्याची घंटा, परंतु नक्कीच बाल बचावला गेला फलंदाज. नाहीतर डगाओळीचा शिकार झाला असता. मैदानाच्या आतमध्ये एक वेगळीच समीकरण पाहायला मिळालं असतं. खऱ्या अर्थानं पाहिलं गेलं धावफलक जाऊन पोहोचलंय ते म्हणजे दरम्यान 5 या धावसंख्येवरती खेळतोय तो म्हणजे चापेवाडी हा संघ. मैदानाच्या आतमध्ये अगदी पहिले षटक या ठिकाणी समाप्त झालाय. अगदी दुसऱ्या षटकाला या ठिकाणी नक्कीच सुरुवात होईल. याच्यानंतर होणारा सामना बिनेगाव विपक्षामध्ये डोंगरपाडा दोन्ही संघांच्या कर्णधाराने आपण आयोजकांकडे रिपोर्टिंग करायचे. लगेच शेवटचा सामना आजच्या दिवसामधले पाहायला मिळेल. एका बाजूला विनेगाव खालापूर तालुक्यातून आलेला आणि त्याच्या विरोधामध्ये कर्जत तालुक्यातील डोंगरपाडा संघ. या दोन संघांमधली शेवटची लढत आपल्याला पाहायला मिळेल ती म्हणजे संजय नगरच्या मैदानावरती नाईट रजनी शृंखलेचं आयोजन आपण पाहतोय. सुरेख आयोजन नियोजन कौतुक करावं तितकं कमी या शृंखलेचा. खऱ्या अर्थानं विचार केला गेला तर पहिल्या षटकामध्ये धावा खर्च केल्या गेल्या 5. दरम्यान विचार केला गेला तर 30 धावा ठोकल्या गेल्या त्या म्हणजे जांभूलवाडी संघाने आणि 31 धावसंख्येचं पाठलाग करत असताना आपण चापेवाडी संघाला पाहते. मैदानाच्या आतमध्ये दोन्ही खेळाडू अगदी पाहिलं गेलं तर दिनेश आणि विठ्ठल अशी जोडी आपण पाहिजे. मैदानाच्या थोडं फंबलिंग पाहिलं गेलं. नक्कीच या ठिकाणी धाव घेण्याचा प्रयत्न केला होता परंतु कुठेतरी थांबवलं गेलं विठ्ठल ह्या फलंदाजानं. विठ्ठल आणि दिनेश अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये दोन्ही खेळाडूंना चांगला खेळ करावा लागेल. अगदी पाहिलं गेलं तर 31 धावसंख्येचा पाठलाग करावा लागेल ते म्हणजे चापेवाडी संघाला. परंतु त्या धावा डिपेंड करावा लागतील त्या म्हणजे नांदखोला जांभूलवाडी संघाला. खऱ्या अर्थानं विचार केला गेला टिचून मारा करावा लागेल गोलंदाजी करत असताना. यावेळेस काय गोलंदाजी अगदी पाहिलं गेलं तर व्हाईट ब्रह्मास्त्र आतलं होतं गोलंदाज हरेशाच्या माध्यमातून पाहतो. खऱ्या अर्थानं विचार केला गेला पहिल्या षटकामध्ये धावा दिल्या गेल्या त्या म्हणजे 5 आणि दुसऱ्या षटकाला सुरुवात झाली आणि काय गोलंदाजी आपण पाहताय. यावेळेस सुरेख सन्मान दिला जातो विठ्ठलाच्या माध्यमातून. चेंडू लॉंगॉनच्या दिशेने त्या ठिकाणी फंबलिंग या ठिकाणी नक्की धोक्याची घंटा. परंतु नक्कीच खऱ्या अर्थानं पाहिलं गेलं ना जेव्हा आपण क्रिकेट खेळतो तेव्हा दोन्ही खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आपण चांगला कॉल करावा लागतो तेव्हा 2 धावा तर सहजरित्या मिळतात. परंतु खऱ्या अर्थानं विचार केला गेला तर काय गोलंदाजी पाहते हरेशच्या माध्यमातून पहिल्या षटकामध्ये. यावेळेस विचार केला गेला 6.3 चेंडू फेकले गेलेत गोलंदाज हरेश याच्या माध्यमातून. यावेळी सुरेख पटका कार्पेट पद्धतीने लॉंगनच्या दिशेने चेंडूला ट्रॅव्हल केला. थोडं फंबलिंग पाहिलं त्याचा फायदा मात्र संघाला बॅटिंग करण्याच्या संघाला. त्यानंतर मात्र 2 धावा सहजरित्या कन्वर्ट करण्यात आल्या. 2 या धावसंख्येने धावफलक जाऊन पोहोचलंय ते 9 या धावसंख्येवरती. खऱ्या अर्थानं पाहिलं गेलं तर 31 धावसंख्येचं पाठलाग करत असताना सहजासहजी सामना सोडणार नाही तो म्हणजे नांदखोला जांभूलवाडी संघ आणि सहजा मात्र हार पत्करणार नाही तो म्हणजे चापेवाडी संघ. तो विचार केला गेला सुरेख पटका मिड विकेटच्या दिशेने चेंडूला ट्रॅव्हल केला त्या ठिकाणी थोडं फंबलिंग अगदी पाहिलं गेलं. सुरेख रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा अर्जित केल्या गेल्या. 2 या धावसंख्येनं धावफलक जाऊन पोहोचलाय ते म्हणजे 11 या धावसंख्येवरती. आता मात्र कमबॅक करावा लागेल. एखाद दुसरा मोठा पटका विजयाच्या उंबरठ्यावरती नेऊन जावं लागेल. परंतु खऱ्या अर्थानं पाहिलं गेलं दिनेश आणि विठ्ठल अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये चांगला खेळ करतात. चांगला शांत संयम क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस सुरेख पटका चेंडू कावकॉर्नरच्या दिशेनं ट्रॅव्हल केलं गेलं त्या ठिकाणी सतरक्षण चेंडू उचलणार फेकणार तत्पर्यंत मात्र 1 धाव. अगदी 1 या धावसंख्येनं धावफलक जाऊन पोहोचले ते म्हणजे 12 या धावसंख्येवरती. आता समीकरण पाहिलं ना तर
अगदी विचार केला गेला तर येणारे 12 चेंडू आणि 19 धावसंख्येची गरज असेल ती म्हणजे टीम चाफेवाडी या संघाला. तर नक्कीच आयोजकांकडून या ठिकाणी सूचना ते संजय नगर संघाचा कर्णधार आपण कोणी असाल तर आयोजकांशी संपर्क साधा. आयोजक तुम्हाला शोधताय संजय नगर संघ कर्णधार आपण आयोजकांशी संपर्क साधा. खऱ्या अर्थानं विचार केला गेला तर रोमांचिक सामना मैदानाच्या आतमध्ये. खऱ्या अर्थानं विचार केला गेला तर दोन्ही संघ कशाला विभागामधून या ठिकाणी बिलॉंग झाले आहेत आणि खऱ्या अर्थानं विचार केला गेला तर येणारे 12 चेंडू आणि 19 धावसंख्येची गरज. कोण विजय आणि कोण पराभूत हे येणारे 12 चेंडून आपल्याला सांगून जातील. क्रिकेट हा निश्चितीनं भरलेला खेळ आहे. कधी एका क्षणाला हिरो बनवतो दुसऱ्या क्षणाला झिरो बनवतो असं हे क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये. विलेगाव संघाचा कर्णधार आणि डोंगरपाडा संघाचा कर्णधार आपण या समालोचन कक्षाकडे या ठिकाणी टॉस केला जाईल. शेवटची लढत आपल्याला पाहायला मिळेल. दरम्यान विचार केला गेला सांगी कोट्यातलं तिसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज यावेळेस चेंडूनी उंची जास्त लांबी कमी आणि पहिला हादरा बसतोय तो म्हणजे दिनेश यांच्या स्वरूपामध्ये तो म्हणजे चाफेवाडी संघाला. निबाल्टर एंटर होताना हेमंतला खऱ्या अर्थानं पाहिलं गेलं सांगी कोट्यातलं तिसरं षटक हाताळतंय गोलंदाज मारुतीला पाहते. अगदी समीकरण पाहिलं तर येणारे 11 चेंडू 19 धावसंख्येची गरज. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम. अगदी सुरेख चमचमच्या ट्रॉफी अगदी सुरेख आयोजन आपण पाहिलं अरुणजी वागचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली. अगदी प्रत्येक वर्षी ही नाईट रचना शृंखले या ठिकाणी रंगत असते आणि मैदानाच्या आतमध्ये यावेळेस सुरेख फटका मी विकेटला प्लॉंग करत असताना चेंडू झाला आउट ऑफ द पार. धावा मिळतील 6 या धावसंख्या. अगदी नक्कीच या ठिकाणी चौकार 4 या धावसंख्येनं धावफलक पुढे सरसावत जाईल. धावफलक जाऊन पोहोचेल ते म्हणजे 16 या धावसंख्येवरती. विलेगाव संघाचा कर्णधार आणि डोंगरपाडा संघाचा कर्णधार आपण लगेच रिपोर्टिंग करा मैदानाच्या आतमध्ये. खऱ्या अर्थानं विचार केला गेला तर सामना हा संपण्याच्या उमरट्यावरती आला. शेवटचे 10 चेंडू शिल्लक असतील. या ठिकाणी पाहतोय हेमंत नेबाटर मैदानाच्या आतमध्ये त्याच्या बॅटमधून एक पहिला चौकार पाहिला गेला आणि त्यानंतर मात्र एक सिंगलनं कन्वर्ट केली गेली. धावफलक जाऊन पोहोचले 17 या धावसंख्येवरती. अगदी क्रिकेटमध्ये या आकड्याला अशुभ आकडा म्हणून मानला जातो. कोणाला खतरा असेल गोलंदाज की फलंदाज. अगदी समीकरण पाहिलं गेलं तर येणारे 9 चेंडू आणि 14 धावसंख्येची गरज असेल. एखादा मोठा फटका मारावा लागेल तो म्हणजे विठ्ठल या फलंदाजाला. विठ्ठल आणि हेमंत ही जोडी मैदानाच्या आतमध्ये चांगला खेळ करताय परंतु मारती चांगली गोलंदाजी हातलावी लागेल. यावेळेस एक चांगला सन्मान दिला जात आहे. खऱ्या अर्थानं विचार केला गेला तर अडकून ठेवलं गेलं ते म्हणजे चापेवाडी संघाला. अगदी
लो स्कोरिंग मॅच, परंतु सुरेख असे गोलंदाजी आपण पाहिले गेले. यावेळेस अगदी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता, परंतु बॅट आणि चेंडूचा या ठिकाणी संपर्क झाला नाही. चेंडू डॉट फेकला जाते. काय गोलंदाजी, अप्रतिम गोलंदाजी, कौतुक करावं तितकं कमी आहे. ज्या पद्धतीने रोहिदास यांनी गोलंदाजी हाताळली, त्यानंतर हरेश याने हाताळली आणि त्याच्याच पावलावरती पाऊल देऊन गोलंदाजी करत असताना गोलंदाज मारुतीला पाहते. अगदी पाहिले गेलं तर सुरेख फटका त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण, चेंडू उचलणार फेकणार, त्यापर्यंत मात्र एका धावावरती समाधान मानावं लागेल. एक या धावसंख्येने धावफलक जाऊन पोहोचलंय ते म्हणजे 19. आता समीकरण पाहिलं ना तर येणारे 6 चेंडू आणि 12 धावसंख्येची गरज. चला या ठिकाणी डोंगरपाडा टीमचा कर्णधार या ठिकाणी उपस्थित झालाय. मी विनंती करतो विनेगाव संघाला आपला सुद्धा कर्णधार या ठिकाणी टॉस करण्यासाठी पाठवा लगेच. आणि दोन्ही कर्णधाराला विनंती असेल या ठिकाणी लगेच आपली एंट्री नोंदवायची आहे. कुठला वेळ घेऊ नका. खऱ्या अर्थानं मैदानाच्या आतमध्ये एक रोमॅन्टिक सामना आपण पाहतो. एका बाजूला नांदकुला जांभूळवाडे, त्याच्या विरोधामध्ये चापेवाडे. समीकरण येऊन ठेपलंय. अगदी 6 चेंडू 12 धावसंख्येची गरज. कोण विजय आणि कोण पराभूत. आज शेवटचा चेंडू जोपर्यंत टाकून होत नाही तोपर्यंत आपण सांगू शकणार नाही कोण विजय होईल आणि कोण पराभूत आहे. क्रिकेट आहे निश्चितीने भरलेला खेळ आहे. पल में राजा तो पल में भिकारी बनाने वाला खेळ म्हणजे क्रिकेट आहे, असं ज्या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळते. दरम्यान सांघिक कौटुंब शेवटचे षटक हाताळण्यासाठी दीपकला प्रपोट करण्यात आलं गेलं. 6 चेंडू 12 धावसंख्येची गरज. यावेळेस अगदी नक्कीच अपील जास्त, आत्मविश्वास कमी या ठिकाणी पाहते. दरम्यान एक धाव काय रोखू शकणार नाही. 1 या धावसंख्येने धावफलक जाऊन पोहोचलंय ते म्हणजे 20 या धावसंख्येवरती. विनेगाव संघाच्या कर्णधाराला विनंती असेल आपण या लगेच मैदानाच्या आतमध्ये रिपोर्टिंग करायचे. या ठिकाणी टॉस केला जाईल. या ठिकाणी डोंगरपाडा टीमचा कर्णधार या ठिकाणी उपस्थित झालाय. यावेळेस अगदी नक्कीच खराब चेंडू पंच दंडित करते. हा चेंडू एक अव्वांतर धाव या ठिकाणी चापेवाडे संघाच्या खात्यामध्ये भर होते. अगदी समीकरण पाहिलं गेलं ते येणारे 5 चेंडू आणि 10 धावसंख्येची गरज. हा टेस्ट सामना मैदानाच्या आतमध्ये. अगदी दोन्ही संघ कधी मी तर पाहिलं गेलं तर एक चेंडू सामना देऊन जाते तो म्हणजे चापेवाडे संघाला, परंतु दुसरा चेंडू सामना मात्र खेचून घेते तो म्हणजे नांदकुला जांभूळवाडे. असंच मैदानाच्या आतमध्ये सुरेख लढत आपण पाहतोय. मैदानाच्या आतमध्ये येणार 5 चेंडू 10 धावसंख्येची गरज. यावेळेस सुरेख फटका मिडविकेटच्या दिशेनं त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण, चेंडू उचलणार फेकणार, त्यात मात्र एका धावावरती समाधान मानावं लागेल. अगदी एक्के दुक्के से कुछ नाही होने वाला आहे तर छक्के चौको से. कारण विचार केला गेला तर आता कुठेतरी बांधून ठेवलं गेला, कुठेतरी रोखून ठेवलं गेलं ते म्हणजे चापेवाडी संघाला. आता एखादा मोठा फटका खेचावा लागेल तो म्हणजे हिम्मत या फलंदाजाला, नाही तर इथून आपल्या घरचा रस्ता धरावा लागेल. या ठिकाणी पाहतोय प्रत्येक चेंडू अचूक टप्प्यावरती टाकले जात आहेत. पॅड आणि चेंडूचा या ठिकाणी संपर्क कुठला होत नाही. चेंडू या ठिकाणी सुरेख हाताळले जात आहेत गोलंदाज दीपक याच्या माध्यमातून. आता समीकरण पहिलं येणारे 3 चेंडू आणि मी तर म्हणेल 8 धावसंख्येची गरज असेल. एखादा मोठा फटका विठ्ठल याला खेचावा लागेल, परंतु एखादा डॉट चेंडू आला तर सामना मात्र खेचून घेईल तो नांदकुला जांभूळवाडे. असं वाटलं होतं की लो स्कोरिंग मॅच सहजरित्या विजय मिळू शकतो तो चापेवाडी संघ, परंतु काय गोलंदाजी आपण पाहतोय. यावेळेस नक्कीच डॉट चेंडू विडेगाव संघाचा कर्णधार आपण या टॉस करण्यासाठी. अगदी शेवटचे 2 चेंडू राहिलेत, नाही तर या ठिकाणी पेनल्टीला सामोरं जावं लागेल. दोन चेंडू 8 धावसंख्येची गरज. आता मात्र एखादा मोठा फटका खेचावा लागेल विठ्ठल या फलंदाजाला. यावेळेस सुरेख फटका, चेंडू
या ठिकाणी झेल आणि संपेल फलंदाज विठ्ठलाचा खेळ. काय चेंडू टाकला होता, चेंडू मी तर म्हणेल की सहज समीकरण पाहिलं तर येणारा एक चेंडू आणि 8 धावसंख्येचे घरात एखादा खराब चेंडू टाकला तर त्याचा फायदा मात्र चाफेवाडी संघाला होईल याच्यातील मात्र शंका नाही. यावेळेस फटका परंतु या फटक्याची अगोदर गरज होती परंतु अगदी षटकार मारून या ठिकाणी पराभूतीला सामोरं जावं लागलं ते म्हणजे टीम चाफेवाडी संघाला. हार्ड लक टीम चाफेवाडी आणि गुड लक टीम नांदकुला जांभूळवाडी.